नमस्ते मंडळी, मी आरती सोनवणे. आज आहे गुरुवार. साई वगैरे शाळेत गेला, टिफिन वगैरे सर्व बनवून झालं. 8 वाजले सकाळचे. तर बोलले पहिलं दळण करून घेते. पीठ संपायच्या 2 दिवस अगोदरच मी दळण वगैरे टाकते. पहिलं दळण केलं, नंतर आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले. आणि आज गुरुवार असल्यामुळे मला मंदिर स्वच्छ करायचे. त्या स्वामी देवता आपण जो तांब्या ठेवतो ना छोटा लोटा भरून, त्यातलं पाणी काय करायचं, तर ते पाणी टाकून नाही द्यायचं. ते पाणी आपण प्यायचं. नाहीतर घरामध्ये असं थोडं थोडं शिपडायचं सगळीकडे, सगळ्या कानाकोपऱ्यात. नंतर मग मंदिर असं स्वच्छ करून घेतलं. हा झाडू ना छोटा लक्ष्मीपूजनला माझ्या सासूबाईंनी आणला होता. खूप उपयोगी पडतो. त्यानेच मी मंदिर स्वच्छ करते. जाळी वगैरे त्यानेच काढते मंदिराची. फक्त मंदिरासाठीच वापर करते मी तो. आता माझं मंदिर स्वच्छ झालं छान. आमच्या इथं सारखी धूळ चालूच असते, का तर बाजूला बिल्डिंगचं काम चाललं असल्यामुळे घरामध्ये सारखी धूळ आहे. आणि मंदिर खिडकीच्या बाजूला असल्यामुळं मंदिरावर सारखी धूळ बसते. मग ते सारखं स्वच्छ करावं लागतं. छान अशा पायऱ्या वगैरे सगळं झाडून घेतलं. नंतर हे कलशामधलं पाणी आहे ना, ते असं झाडांना टाकायचं. सगळ्या झाडांना थोडं थोडं पाणी टाकलं. तुळशीला नाही टाकायचं, फक्त झाडांना टाकायचं. माझी झाडं पण छान हिरवी झालीत. आज बाहेर पण वातावरण जरा वेगळंच होतं. नुसतं ऊन पडले, पाऊस कधी पडतो काय माहित. आणि ही मूर्ती ना माझी गणपतीची खूप जुनी आहे. आम्ही चाळीमध्ये नवीन रूम बनवला होता तेव्हा घेतली होती. आता तिथं कलर पण थोडंसं हे झालाय, फिका झालाय. पण मला सोडून द्यायचं मन नाही होते. विसर्जन करायचं मन नाही होते. आता या गणपतीच्या मूर्तीमुळे माझ्या मंदिराला खूप शोभा येते. आणि माझ्या मंदिरात छान पण वाटतो गणपती. म्हणून मी ती मूर्ती तशीच ठेवली. आज विनायक चतुर्थी असल्यामुळे मी गणपतीला छान असं सजवले. इकडे बघा देव पण सर्व काढले स्वच्छ करायला. देव बघा किती काळे पडलेत. आता 8 दिवस झाले असं मी मंदिर स्वच्छ नव्हतं केले, माझे प्रॉब्लेम होते. नंतर मग स्वामींच्या मूर्तीला पण असं पितंबरी लावून ब्रशनी घासते. देवांच्या ज्या अशा पितळाच्या मूर्त्या वगैरे असतात त्यांना असं ब्रशने तर घासावंच लागतं. ब्रशने नाही घासलं तर त्यांचं जे डिझाईन असते त्या डिझाईन जे काळं पडलेलं असतं ते निघत नाही. म्हणून मी स्वामींना पण ब्रशनीच असं घासत होते. पण स्वामींना माफी मागत होते, स्वामी मला माफ करा, मला तुम्हाला ब्रशने घासावंच लागेल. आता तुम्ही चमकणार कसे. पितंबरीने देव कधी पण घासले ना तर थोडस लिक्विड साबणाने वगैरे लावून परत स्वच्छ करायचे. छान 7-8 दिवस चमक राहते पितळाची. तुम्ही बघू शकता किती छान निघलेत देव, एकदम स्वच्छ. चांदीचे देव तर किती छान एकदम चमकतात. ते अशी पितंबरी व्हाईट कलरची. कलश तर बघा किती छान निघलाय, चमकतो नुसता. नंतर माझी अशी गुरुवारची पूजा धूपदीप लावून वगैरे छान प्रसन्न घर एकदम वाटत होतं. असं फुलांनी सजलेलं मंदिर मला खूप. चला तर मग बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. असं सपोर्ट करत